विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे निकष ठरलेत। संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा बैठकीत निर्णय झालाय। आज रात्री पुन्हा भाजपच्या कोर कमिटीची बैठक वर्षा निवासस्थानी होते। आज उर्वरित विभागातील नावांवर चर्चा होणार आहे। कालच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नावांवर खलबतं झाली। सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत, मुंबईचे ब्युरो चीफ पुढारी न्यूजचे। सुशांत, काय चाललंय भाजपमध्ये? जी नावं सध्या चर्चेत आहेत ती दिसतील का भाजपच्या नेहमीच्या धक्कातंत्रानुसार एकदम वेगळीच नावं पुढे येतील? प्रसन्न सर, आपण आजवर पाहिलं असाल तर भाजपमध्ये नेहमी धक्कातंत्र वापरलं जातं। काल देखील जवळपास 3 तास भाजपची देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली। आज देखील अशीच बैठक जी आहे ती होणार आहे। मात्र जी आपल्याला भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने जी माहिती दिली त्यानुसार काही नवी आणि अनपेक्षित नावं जी आहेत ती येऊ शकतात। त्याचा क्रायटेरिया असा आहे प्रसन्न सर, जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांमध्ये भाजपमध्ये एक आरोप होत होता की जे बाहेरून आलेले आहेत त्यांना विधान परिषदेवर पाठवलं जातं किंवा राज्यसभेवर पाठवलं जातं। मात्र यावेळी हा डाग जो आहे तो पुसण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जाणार आहे। वर्षानुवर्ष ज्यांनी भाजपसाठी मेहनत घेतली आणि ज्यांच्यामुळे भाजप पक्ष आता महाराष्ट्रात नंबर 1 ठरलाय, अशा कार्यकर्त्यांना आता विधान परिषदेवर पाठवलं जाणार असं देखील आपल्याला कळतंय। त्यामुळे हे कार्यकर्ते कोण असणार महत्वाचं ठरणार आहे आणि आज रात्रीपर्यंत हे समजू शकतं। बघूया आपण नेमकी नावं कुठली पुढे येत आहेत। उत्सुकता ताणली गेलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल सुशांत।